अफजल खानाचा वध झाला, शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली, आग्र्याहून राजांची थरारक सुटका झाली. स्वराज्य उभं राहिलं होतं, पण हे स्वराज्य अजूनही जगाच्या दृष्टीने बंडखोर होतं. जोपर्यंत राजाला छत्रपती म्हणून मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे राज्य अधिकृत मानलं जाणार नव्हतं. म्हणून राजांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, राज्याभिषेक करण्याचा. रायगड सजला. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक रायगडावर जमा झाले. काशीहून विद्वान गागा भट्ट पाचारण झाले. 6 जून 1674 तो ऐतिहासिक दिवस उजाडला. पहाटे राजांनी स्नान केलं, कुलदेवतेची मनोभावे पूजा केली. 32 मण सोन्याचं सिंहासन उभारलं गेलं होतं. पण ते फक्त सोन्याचं नव्हतं, ते लाखो मावळ्यांच्या रक्ताचं आणि स्वराज्याच्या स्वप्नांचं सिंहासन होतं. ज्या क्षणी राजे सिंहासनावर विराजमान झाले त्या क्षणी आसमंत दुमदुमून गेला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा क्षण फक्त शिवरायांचा नव्हता, हा क्षण होता त्या प्रत्येक सामान्य माणसाचा, ज्याला वाटत होतं हे राज्य माझं आहे. राजांनी जगाला दाखवून दिलं की रयतेचा राजा कसा असतो, स्वतःसाठी नाही तर रयतेसाठी राज्य कसं केलं जातं. आज 350 वर्षांनंतरही जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतो तेव्हा अंगावर काटा येतो आणि मान आपोआप झुकते. हेच त्यांचं खरं अमरत्व आहे. जय भवानी, जय शिवाजी.